मेयोनीज चविष्ट असण्यासोबतच अनेक प्रकारे फायदेशीरही ठरू शकते. यामध्ये अंडी, तेल आणि काही पोषक घटक असतात जे शरीराला ऊर्जा देण्यास मदत करतात. मेयोनीजमध्ये असलेले हेल्दी फॅट्स त्वचा मऊ ठेवण्यास आणि शरीराला आवश्यक ऊर्जा पुरवण्यास सहाय्य करतात. हे पदार्थांच्या चवीत वाढ करण्यासोबतही सँडविच, बर्गर, सॅलड आणि रोल यासारख्या पदार्थांना अधिक स्वादिष्ट बनवते, ज्यामुळे लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच हे पदार्थ आवडतात. त्यामुळे आज मिडी म्हणजेच महाराष्ट्र इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट आपल्यासाठी घेऊन आले आहे मेयोनीज मेकिंग बिझनेसवर एक इंडस्ट्रियल डॉक्युमेंटरी. रॉ मटेरियल्स: रिफाइंड ऑइल, एग योल्क और एग पाउडर, विनेगर, शुगर, सॉल्ट, मस्टर्ड पाउडर, लेमन ज्यूस, प्रिझर्वेटिव्स, स्टॅबिलायझर अँड एम्युलिसल्फाइड्स, वॉटर, फ्लेवरिंग एजंट्स. प्लांट अँड मशिनरी: मिक्सिंग टँक, होमोजेनायझर मशीन, इम्युसिफाइंग मशीन, स्टेनलेस स्टील स्टोरेज टँक, फिलिंग मशीन, सीलिंग मशीन, लॅबलिंग मशीन, बॉटल और पाउच, पॅकेजिंग मशीन, वेइंग मशीन, वॉटर प्युरिफिकेशन सिस्टम, कन्वेयर सिस्टम, रेफ्रिजरेटर युनिट. प्रोसेस: मेयोनीज तयार करण्याच्या प्रक्रिया: सर्वप्रथम रिफाइंड ऑइल, अंडी, विनेगर, मीठ, साखर आणि इतर आवश्यक कच्च्या मालाची निवड व मोजमाप करण्यापासून सुरू होते. त्यानंतर मिक्सिंग टँक मध्ये अंडी, विनेगर आणि मसाले चांगल्या प्रकारे मिसळले जातात. मग इम्युल्सिफाइंग मशीनच्या सहाय्याने हळूहळू तेल मिसळले जाते, त्यामुळे मिश्रण घट्ट आणि क्रीमी बनते. तयार मिश्रणाला होमोजेनायझर मशीनमधून पास केले जाते, त्यामुळे त्याची बनावट स्मूथ आणि एकसमान होते. त्यानंतर मेयोनीजची क्वालिटीसाठी तपासणी केली जाते. मग फिलिंग मशीनच्या सहाय्याने ती बाटली किंवा पाऊचमध्ये भरले जाते. शेवटी सीलिंग, लॅबलिंग आणि पॅकेजिंग प्रोसेस पूर्ण करून तयार उत्पादन बाजारात विक्रीसाठी पाठवले जाते. तर अशा प्रकारे आज आपण मेयोनीज मेकिंग बिझनेसबद्दल माहिती जाणून घेतली. हा व्यवसाय सुरू करण्यासाठी तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या तज्ज्ञांच्या सल्ल्याची आवश्यकता असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या दोन्ही वेबसाईटला भेट देऊ शकता किंवा तुम्ही या क्रमांकावरही संपर्क करू शकता. अशा नवीन कल्पनांसाठी आमचे यूट्यूब चॅनल मिडी उद्योग विश्वला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, कमेंट आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका.